काय झालंय माहितीये का, सत्तेचा माज. कारण ही माणसं आधी भाजपमध्ये होती आणि इलेक्शनच्या वेळेला हे शिंदे गटामध्ये शिवसेनेमध्ये आलेले. यांना एक सत्तेचा माज आलेला आहे आणि इकडे त्यांना असं वाटतं की हा पण युपी बिहार बनवायचंय. काय सांगाल, आज दिवसाढवळ्यात तुमच्यावरती हल्ला झालाय, नेमकं कारण काय होतं? कारण असं होतं की हा जो नवीन सिंग ठाकूर आहे, आधी भाजपमध्ये होता, आता शिंदे गटात आहे. ह्याची जी माणसं आहेत स्वतःला गुंड समजायला लागलेत आणि ते महिलांना बघून अश्लील चाळे. परत मला स्वतःला बोलला की माझा कच्चं मटण त्याला खायचंय. मॅडमचा व्हिडिओ सुरू असताना बॅकग्राऊंड मध्ये घाणेरडे इशारे असले चाळे त्यांनी केले. त्याला जाब विचारायला जाताना असताना त्याने दगड घेतला आणि मला इकडे मारलं. दुसरा त्याचा अटॅक काउंटर केला आम्ही आणि त्या माती असल्यामुळे मी पडलो. तितक्यात नवीन सिंग ठाकूर आणि काय कृष्ण सिंग आणि गुल्लू सिंग हे लोक आले, रॉड वगैरे घेऊन मारलं. आणि त्याच्यानंतर ज्याला आता अटक केली आहे त्याने पोलिसांसमोर चॉपर घेतलेला मला मारायला. इतका मोठा चॉपर होता. हा सगळा विषय पूर्ण असा घडलेला. किती जण आलेली तुम्हाला मारण्यासाठी 4 ते 5 लोक होते. आणि पोलिसांनी आता किती जणांना अटक केली? एकालाच केलं, बाकीच्या अजून त्यांना माहिती नाही काय करतात. पोलिसांसमोर जर तुम्हाला चौकशी घेऊन मारण्यासाठी आले, त्यावेळेला पोलिसांच्याकडनं काही प्रकारे आपल्याला वाचवण्यासाठी प्रकार केला करण्यात आलेला. जे बीट मार्शल आले त्यांनी मध्यस्थी केलेली, तिथपर्यंत तो माझ्या अंगावरती धावून आलेला. मी काउंटरसाठी रेडी होतो पण पोलिसांनी त्याला साईडला केलं. पण चॉपर हा नवीन सिंग ठाकूरच्या ऑफिसच्या जवळून त्यांनी उचलला होता. काय झालंय माहितीये का, सत्तेचा माज. कारण ही माणसं आधी भाजपमध्ये होती आणि इलेक्शनच्या वेळेला हे शिंदे गटामध्ये शिवसेनेमध्ये आलेले. यांना एक सत्तेचा माज आलेला आहे आणि इकडे त्यांना असं वाटतं की हा पण युपी बिहार बनवायचंय. जसं महिलांना बघून, म्हणजे मला बघून स्वतः त्याने इशारे विशारे केले. सिगरेटचा दूर असा सोडत होता तो अंगावरती. म्हणजे आम्ही मनसेमध्ये आहोत तरी सुद्धा यांची ताकद एवढी वाढलेली. ठीक आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टी आपण सहन करू शकत नाही. आता हे पोलिसांना चॅलेंज आहे की ह्या मीरा भाईंदरचं, या महाराष्ट्राचं युपी बिहार होऊ द्यायचं आहे का. कारण विषय काय आहे, माझ्या मुलाला मारलंय. माझ्या मुलाच्या ठिकाणी दुसरा कोणी असं तरी आम्ही तेवढ्याच ताकदीने ते उभं राहिलो असतो. कारण आज एका माणसाला मारायला नवीन सिंग ठाकूर जर लोखंडी रॉड घेऊन तिथे येतो, चॉपर घेऊन येतो, तर याच्यावरती गुन्हा आता आम्ही नोंद केलेला आहे. जर त्याला ताब्यात नाही घेतलं तर इथे बसून राहणार मी. या पोलीस स्टेशन मध्ये मी बसणार जोपर्यंत त्या लोकांना उचलत नाही. कारण ही एकदा हिंमत केली अशी त्यांची पॉवर वाढत जाणार आहे. आणि जसं आमचे शहर अध्यक्ष बोलले, उद्या सीपी साहेबांना सुद्धा भेटणार, सरनाईक साहेबांना सुद्धा एक लेटर लेटर देणार. ही लोक तुमच्या पक्षाच्या नावाखाली दिवसा ढवळ्या रॉड घेऊन फिरतायत, चॉपर घेऊन येत आहेत. मग शिवसेनेला पण पाहिजे का मीरा भाईंदर युपी बिहार झालेला? हवंय का? गेल्या हप्त्यातच हा विषय झालेला होता रामदेव पाकला आणि आता परत त्याच स्पॉटला परत ही एवढी दादागिरी ह्याच लोकांची परत इथे दादागिरी. ही दादागिरी का सातत्याने होती? सर्वसामान्य माणूस तिथे राहतोय. तिथे हा नवीन सिंग ठाकूर सातत्याने चाय पे चर्चा करतो, तिकडे न्यूजवाल्यांना बोलवून आणि तिथल्या स्थानिक लोकांना बोलवून की फेरीवाल्यांचा तुम्हाला त्रास होतो की नाही. मग यांनी जी अशी अवलादी पाळून ठेवलेल्या आहेत, यांचा सर्वसामान्य महिलांना त्रास नाही का? आज महिलांना अश्लील इशारे करणे, उंगली करणं, जीभ बाहेर काढणं, हे जे इशारे नवीन सिंगच्या माणसाने केले, त्याला वाचवण्यासाठी हे रॉड चॉपर सगळं घेऊन आला हा नवीन सिंग. आता उद्या चाय पे चर्चा मी घेणार त्याच रामदेव पाकला आणि तुम्ही पत्रकारांनी यायचंय. या गोष्टीचा स्थानिक लोकांना त्रास होतो की नाही या विषयावरती चर्चा करायची. तेव्हा नवीन सिंग ठाकूर या भ्रमात जर असेल ना की भाजपमध्ये यांचा हात, शिंदे गटात यांचा हात आणि त्याच्या नावाखाली आम्ही चॉपर विपर हवेत घेऊन फिरू, तर ती तुझी दादागिरी आहे ना, इथे नाही, तुझ्या गावात करायची, इथं नाही करायचं. छत्रपतींचा महाराष्ट्र आहे, कळलं ना? तर काय सांगाल, स्वप्नील यांच्यावरती दिवसाढवळ्या रामदेव पाक इथे हल्ला करण्यात आला, यावर आपलं काय? बघा, हे अतिशय आता जरा जास्त होत आहे. तर मला असं वाटतंय की या ठिकाणी दिवसाढवळ्याचं असे जे चॉपरीपणाने जर रॉड बीड घेऊन मारायला लागले तर त्यांना काय युपी बिहार वाटलं की काय? त्यामुळे यांच्यावर कठोर कारवाई व्हायला पाहिजे. आणि असं ऐकण्यात आलं की एकनाथ शिंदे साहेबांच्या शिवसेनेमध्ये हे लोक आहेत आणि प्रताप सरनाईक साहेबांच्या संपर्कात असं त्यांना. तर मला वाटत नाही प्रताप सरनाईक साहेब यांना सपोर्ट करतील. प्रताप सरनाईक साहेबांची ही संस्कृती नाही. एक आमदार असतो त्यांची एक संस्कृती वेगळी असते, पण हे काही समाजकंटक
या पक्षामध्ये फक्त आपलं पाप लपवण्यासाठी घुसलेले आहेत, लक्षात घ्या. त्यामुळे प्रताप सरनाईक साहेबांनी पण याच्यावर कठोर कारवाई करायला पाहिजे. त्याचबरोबर आम्ही सिनियरना आणि एसीपी डीसीपी साहेबांना सांगितलंय की याच्यावर कठोर कारवाई व्हायला पाहिजे. आणि एक लक्षात घ्या, त्यांनी गाठ आमच्याशी आहे, लक्षात घ्या. त्यामुळे असे दिवसाढवळा जर असे हल्ले होत असतील तर आम्ही पण काय बांगड्या भरलेल्या नाहीत, लक्षात घ्या. आज स्वप्नीलवर झाले, लक्षात घ्या. आम्ही कारवाई करायला सांगितले. जर याच्यावर कारवाई नाही झाली उद्या आमच्या पद्धतीने आम्ही त्यांना बरोबर धडा शिकू. आम्हाला पण येतं सगळ्या गोष्टी करायला. आणि मी पोलिसांना एवढं सांगतोय की यांना कुठेतरी आळा बसावा. आम्ही उद्या सीपी साहेबांना भेटतोय, तर तपासे मॅडमना आम्ही सांगितलं सीपी साहेबांना भेटून याच्यावर कठोर कारवाई व्हायला पाहिजे. आणि या ठिकाणी विभागामध्ये जे दादागिरी त्यांची चालली आहे, फार मोठ्या प्रमाणात हत्तेखोरी पण चाललेली आहे, लक्षात घ्या. तर प्रताप सरनाईक साहेबांना एवढंच मला कळकळीची विनंती करतोय, याच्यावर कुठे आळा बसावा. आणि हप्त्याच्या माध्यमातून पक्षाचं नाव खराब होतं, लक्षात घ्या. कुठल्या पक्षाचा नेता किंवा कुठला पक्ष सांगत नाही किंवा तुम्ही हप्ते घ्या आणि हे सगळे हे करा. त्यामुळे ज्या ठिकाणी गंजेडी लोक आहेत, त्या ठिकाणी ड्रग्सवाले आहेत, यांना पण आळा बसायला पाहिजे. आणि आम्ही त्यांना शोधून पोलिसांना आम्ही सांगितलंय, त्यांना आम्ही शोधून देतो, याच्यावर कारवाई करायला पाहिजे. आणि मी सिनियर मॅडमना पण तेच सांगतोय, याच्यावर कठोर कारवाई व्हायला पाहिजे. या विभागामध्ये शांती राहायला पाहिजे. समाज कंटक लोकांना त्याची आळा बसायला पाहिजे, ही आमची प्रामाणिक इच्छा आहे.